इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी कार्यात्मक व्याकरण या घटकातील आज आपण समास हा उपघटक पाहणार आहोत। तर पहिल्यांदा समास म्हणजे काय पहा। शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करण्याच्या प्रकाराला समास म्हणतात। तर या ठिकाणी आपल्याला शब्दाची काटकसर करावी लागते, म्हणजे शब्द छोटा करावा लागतो आणि एकच जोडशब्द तयार होण्याची जी क्रिया आहे त्याला काय म्हणायचं, समास म्हणायचं। विग्रह म्हणजे काय पहा। दिलेल्या शब्दाची फोड करून दाखवण्याला विग्रह असे म्हणतात। उदाहरणार्थ पहा, राम लक्ष्मण हा शब्द आहे तर त्याचा विग्रह कसा होतो, राम आणि लक्ष्मण। समासाचे एकूण 4 प्रकार आहेत। अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास। तर या ठिकाणी प्रत्येक समासाची वैशिष्ट्ये दिलेली आहेत पहा। अव्ययी भाव समासाचं वैशिष्ट्य काय, तर याच्यामध्ये पहिले पद प्रधान असते, प्रधान म्हणजे महत्त्वाचं। उदाहरण दिलंय आजन्म। त्यानंतर तत्पुरुष समासमध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते, प्रधान असते। उदाहरण आहे आम्रवृक्ष। द्वंद्व समासमध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात, स्त्री पुरुष। बहुव्रीही समासमध्ये दोन्ही पदे गौण म्हणजे कमी महत्त्वाची असतात। उदाहरण दिलेलं आहे चतुर्भुज। यानंतर आपण प्रत्येक समासाबद्दल माहिती पाहणार आहोत। तर पहिल्यांदा आता तुम्हाला इथं पहिले पद दुसरे पद म्हणलेले आहे। तर पद म्हणजे काय पहा, समासातील जे शब्द असतात त्याला पद असे म्हणतात। मग प्रधान पद आणि गौण पद म्हणजे काय, समासातील जे महत्त्वाचा शब्द आहे त्याला प्रधान पद असे म्हणतात आणि समासातील कमी महत्त्वाच्या शब्दाला गौण पद असे म्हणतात। यानंतर आपण अव्ययी भाव समासाची माहिती पाहूयात। या समासातील पहिले पद महत्त्वाचे असते। आता पद म्हणजे तुम्हाला लक्षात आले की शब्द, व या सामासिक शब्दाचा वापर क्रिया विशेषणासारखा केला जातो तेव्हा तेथे अव्ययी भाव समास होतो। म्हणजे काय म्हणलेलं आहे पहा, पहिले पद म्हणजे पहिला शब्द महत्त्वाचा असतो आणि तो पहिला शब्द जो महत्त्वाचा असतो त्याचा वापर क्रिया विशेषणासारखा केला जातो। तर क्रिया विशेषण म्हणजे काय तुम्हाला माहीतच असेल। तर क्रिया विशेषण म्हणजे क्रियेबद्दल विशेष माहिती देणारा शब्द। तर या ठिकाणी पहा, अव्ययी भाव समासाचे काही विग्रह करून इथं दिलेले आहेत। आकंठ, कंठापर्यंत, प्रतिदिन, प्रत्येक दिवशी। तर या ठिकाणी पहा बरेचसे शब्द आहेत, त्याचा सामासिक विग्रह करून आपल्याला दिलेला आहे। हे शब्द तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि या शब्दाचे वारंवार वाचन करा, कारण यापैकीच एखादा शब्द तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो। यानंतर दुसरा प्रकार आहे पहा, तत्पुरुष समास। या समासातील दुसरा शब्द महत्त्वाचा असून समासाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळेला किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो म्हणलेला आहे। तर पहा या ठिकाणी आता हा शब्द आहे पहा, क्रीडांगण। तर त्याचा विग्रह काय होतो, क्रीडेसाठी अंगण। तर या ठिकाणी दुसरा शब्द महत्त्वाचा आहे, म्हणजे या ठिकाणी दुसरा शब्द आहे अंगण। तर हा शब्द महत्त्वाचा असतो। आता लोकप्रिय, लोकांना प्रिय, तोंडपाठ, तोंड आणि पाठ यासारखे बरेचसे शब्द या ठिकाणी आहेत पहा। तत्पुरुष समासाचे आणखीन काही शब्द इथे दिलेले आहेत पहा। वातावरण, वाताचे आवरण यासारखे बरेचसे शब्द या ठिकाणी आहेत। हे शब्द वाचा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, कदाचित यातलाच एखादा शब्द तुम्हाला परीक्षेत पडू शकतो। यानंतर तिसरा प्रकार आहे पहा, द्वंद्व समास। ज्या समासातील दोन्ही शब्द अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात तेथे द्वंद्व समास असतो। म्हणजे या समासामध्ये दोन्ही शब्द अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात। आता या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत पहा, आपण पाहूयात। पहा, आई बाबा हा शब्द आहे, तर त्याचा विग्रह काय होतो, आई आणि बाबा। तर या ठिकाणी दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत पहा, आई आणि बाबा। चंद्र सूर्य, चंद्र आणि सूर्य, अजरामर, अजर आणि अमर, सुख दुःख, सुख आणि दुःख। तर या प्रत्येक शब्दामध्ये पहा पहिला आणि दुसरा शब्द दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत। यानंतर चौथा प्रकार आहे पहा, बहुव्रीही समास। तर या समासामध्ये दोन्ही शब्द महत्त्वाचे नसतात आणि त्या दोन शब्दाशिवाय तिसऱ्या शब्दाचा बोध होतो म्हणलेला आहे। हा सामासिक शब्द तिसऱ्या शब्दाचे विशेषण असतो तिथे बहुव्रीही समास होतो। बहुव्रीही समासाची या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत पहा। पहिलं उदाहरण आहे सत्यव्रत। सत्य आहे व्रत ज्याचे असा तो। तर या ठिकाणी पहा, सत्य, व्रत हे यामधले जे दोन्ही शब्द आहेत ते महत्त्वाचे नाहीत, पण ह्याच्यावरून आपल्याला ज्याचा बोध होतो तो मात्र या ठिकाणी आपल्याला याच्यावरून, या सामासिक शब्दावरून आपल्याला लक्षात येतो। या ठिकाणी पहा, लंबोदर। लंब आहे उदर ज्याचे असा तो, ह्याचा विग्रह आहे। मग ह्याच्यामध्ये हे दोन्ही शब्दाला महत्त्व नाही, परंतु ह्याच्यावरून आपल्याला कशाचा बोध होतो, गणपतीचा। कारण ज्याचे लंब म्हणजे लांब, उदर म्हणजे पोट, तर मोठा आहे असा कोण आहे, गणपती। म्हणजे आपल्याला तिसऱ्या शब्दाचा बोध होतो, त्याला काय म्हणायचं, बहुव्रीही समास। यासारखे या ठिकाणी आणखीन बरेचसे शब्द दिलेले आहेत। या शब्दांचे वाचन करा आणि वहीमध्ये लिहून घ्या
म्हणजे परीक्षेला तुम्हाला याचा उपयोग होईल. यावरचे नमुना प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.